नमस्कार. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी डॉक्टर अरुणा ढेरे यांची एक सुंदर कविता सादर केली आहे. पाहूयात. नमस्कार, मी वंदना बोकील कुलकर्णी. जागतिक महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना अगदी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि एक कविता आपल्या सगळ्यांसाठी सादर करते. बाईच्या जगण्याविषयीची कविता. कवयित्री अरुणा ढेरे यांची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे विणकाम. बाई विणते जमेल तसं, बाई विणते जमेल तसं, जगण्याच्या जंजाळातून निसटणारा उचलते नेमक्या क्षणाचा टाका. एकाचे दोन करते दोनाचे चार, उलगडते कुशल बोटांनी सगळा गुंता सरासर. ती बोलत असते काही जे विणकामाविषयी नसतं, ती बोलत असते काही जे विणकामाविषयी नसतं. तिच्या डोळ्यांनाही वेगळंच काम दिसतं, पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम. पण थांबलेलं नसतं तिचं विणकाम. ते श्वासासारखं सहज लयीत बिनचूक वाढत असतं. बाई सहज करते उलट्याला सुलट, बाई सहज करते उलट्याला सुलट, आणि गरज पडेल तेव्हा सुलटाही सहज उलटा होतो तिच्यासाठी. तिच्यासारखंच तिचं विणकाम, तिच्यासारखंच तिचं विणकाम. ती सांभाळत नेते धागा, तुटू देत नाही की बसू देत नाही काठी. हात घट्ट नसतो फार की नसतो फार सैलही, हात घट्ट नसतो फार की नसतो फार सैलही. ती सजगपणे नेमक्या जागी कमी जास्त करते टाक्यांचा पसारा. तिच्या मनात असतो फुललेला ज्याच्यासाठी विणकाम, त्या प्रियजनाचा चेहरा. बाई विणते, बाई विणते मुलाचे मोजे, नवऱ्याचा स्वेटर, सासऱ्याचा मफलर. करते तयार लहान मोठे दुखऱ्या आनंदाचे आकार. करते हौस म्हणून आपल्या जीवाचे धागे विणून. बाई विणते जमेल तसं, बाई विणते जमेल तसं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. तसेच व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. पाहुयात सविस्तर वृत्त. अवघ्या भारतवर्षाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थिनी, कर्मचारी, व्यवस्थापक मंडळ सदस्य या सर्वांनी एकत्र येऊन कर्वेनगर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. संस्थेच्या मुख्य आवारामध्ये सर्वप्रथम शिवरायांची आरती करून ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ झाली. सुमारे तासभर चाललेल्या या शोभायात्रेमध्ये विद्यार्थिनींचे ढोलताशा पथक, लेझिम पथक उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराचे उद्घोष कानावर पडत होते. शोभायात्रेचे विसर्जन झाल्यानंतर संस्थेच्या मुख्य आवारातील इचलकरंजी सभागृहामध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. युवा शिवचरित्र अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अभिजित देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा श्रीमती विद्या कुलकर्णी, व्यवस्थापक मंडळ सदस्य श्री जयंत इनामदार, संस्थेचे सचिव डॉक्टर PVS शास्त्री आणि उपसचिव श्री प्रदीप वाजे सर हे मान्यवर उपस्थित होते. रमासदन वसतिगृहातील विद्यार्थिनींनी गायलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने
या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला होता. संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील अरुणी विद्या मंदिर येथे नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडले. पाहुयात या विषयाची बातमी. संस्थेच्या अरुणी विद्या मंदिर विद्यापीठ शाखेत बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी बाहुला भाऊलीचे लग्न हा सोहळा साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि पालक छान नटून थटून भावला आणि भाऊलीच्या लग्नास उपस्थित होते. तसेच त्या दिवशी वसंत पंचमी असल्याने पूजा देखील करण्यात आली. वसंत पंचमीची माहिती शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती श्रद्धा कदम यांनी सर्व विद्यार्थी आणि पालकांना या प्रसंगी दिली. तसेच शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी क्रीडा दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि पालक विद्यार्थी एकत्रित अशा 3 प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला. संस्थेच्या सातारा येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध उपक्रम पार पडले. पाहुयात सविस्तर वृत्त. डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरिता चिक्की बनवण्याचे व त्याचे विक्री व्यवस्थापन कौशल्य अशा स्वरूपाचा प्रशिक्षण वर्ग राबवण्यात आला. सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या उंच भरारी या उपक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय समीर शेख यांनी बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला भेट दिली व महाविद्यालयातील सर्व विभागांबाबत माहिती घेतली. समाजातील तळागाळातील मुली व महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणावर आधारित उपक्रम राबवण्यासाठी सातारा शहरातील व उपनगरातील विविध विभागांमध्ये कम्युनिटी आउटरीच अंतर्गत संवाद बैठका सुरू करण्यात आल्या. संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सातारा महाविद्यालयातील प्रशिक्षकांसाठी स्वावलंबी भारत अभियान व द आसरा फाउंडेशनच्या वतीने ट्रेन द ट्रेनर्स प्रशिक्षण वर्ग राबवण्यात आला. सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी प्रशालेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. पाहुयात विशेष वृत्त. सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी जानकीबाई प्रशालेमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या ललिता सातव या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता 4थी मधील कुमार हर्षित निकम, कुमारी सर्वश्री चव्हाण, कुमारी स्पृहा पवार यांनी शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगून वातावरणात ऊर्जा निर्माण केली. त्यानंतर कुमारी संस्कृती घोरपडे हिने अतिशय सुंदर आवाजात शिवरायांचा पोवाडा देखील सादर केला. संस्थेच्या सातारा विभागातील कन्या शाळा व ज्युनियर कॉलेज येथे विविध उपक्रम पार पडले. पाहुयात सविस्तर बातमी. दिनांक 1 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी रोजी संस्थेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात पार पडला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण करणे, ती जोपासणे, भाषेतील नवीन बदल ओळखून भाषा समृद्ध करण्याकडे बारकाईने लक्ष देणे हा विचार पंधरवडा साजरा करण्यामागे होता. सोबतच विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विभागातर्फे विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये छोटा सायंटिस्ट उपक्रम, वैज्ञानिक रांगोळी, वैज्ञानिक गीतांचे सादरीकरण, वैज्ञानिक कोडी सोडवणे, वैज्ञानिक आकृत्या रेखाटणे, विज्ञान विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, वैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या माहितीचे फलक तयार करणे, विज्ञान हस्तलिखित या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्री थोरात सर उपस्थित होते. त्याचबरोबर दिनांक 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून ज्युनियर कॉलेज विभागातील विद्यार्थिनींनी आपले वर्ग आणि परिसर स्वच्छ केला. कन्याशाळा वाई येथील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. पाहुयात या संदर्भातील बातमी. दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी कन्याशाळा वाईच्या सत्यवती जोशी सभागृहामध्ये 10वीचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात आश्रमगीताने आणि स्वागत गीताने झाली. मुख्याध्यापिकांनी प्रास्ताविक करून मुलींना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर काही विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकांमधून सौभाग्यवती सुरेखा जमदाडे यांनी SSC बोर्ड परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या लेझर विभागाने मुलांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. पाहुयात याचं वृत्त. संस्थेच्या लेझर विभागाच्या वतीने संस्थेच्याच व्हिजन शाळा पुणे तसेच वाई यांच्या फेअरवेल कार्यक्रमासाठी मुलांसाठी फोटो फ्रेम आणि भेटवस्तू बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेच्या ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे विविध उपक्रम पार पडले. पाहुयात विशेष वृत्त. 27 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण राजेश वानस्पे तसेच त्यांच्या मातोश्री जयश्री वानस्पे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील कथाकथन, काव्यवाचन, नाट्यवाचन आणि नाट्यछटा सादर केल्या. तसेच दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शीतल पायगुडे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी विज्ञान दिन विविध प्रयोगांच्या प्रदर्शनातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुणवत्ता समितीचे समन्वयक श्री कुमार दिवाकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पनाताई वानखेडे यांनी केले. संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले. पाहुयात याचा विशेष वृत्तांत. महिलाश्रम हायस्कूलने मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेत पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात प्रथम क्रमांक पटकावला. सलग 2 वर्ष प्रशालेने सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच महिलाश्रम हायस्कूलच्या 17 वर्षाखालील खो खो संघाने भारतीय जनता पार्टी पर्वती मतदारसंघ आयोजित निमंत्रित खो खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सोबतच महिलाश्रम हायस्कूलमधील कुमारी मंजिरी गणेश धावडे हिने 3ऱ्या वॅको इंडियन ओपन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवले. या सर्व स्पर्धा 7 ते 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पार पडल्या. महिलाश्रम हायस्कूलमधील कुमारी कल्पना खरात हिची असोसिएशनच्या राष्ट्रीय सब ज्युनियर हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. महिलाश्रम हायस्कूलच्या आजी आणि माजी विद्यार्थिनींना भरभरून शुभेच्छा. महिलाश्रम वसतिगृह येथे विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम पार पडले. पाहुयात याची सविस्तर बातमी. कमिन्स कंपनी पुणे यांच्यामार्फत मिळालेल्या देणगीच्या रकमेतून बालगृहातील मुलींसाठी अद्ययावत आणि सुसज्ज कम्प्युटर लॅब तयार केली आहे. संगणक वर्ग घेण्यासाठी याचा खूपच उपयोग होणार असून मुलींना संगणकाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 10 फेब्रुवारी 2024 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे झालेल्या नृत्यांजली नृत्य संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बालगृहातील 10 मुलींनी शिवतांडव आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र यावर आधारित अतिशय सुंदर असे भरतनाट्यम नृत्य सादर केले. यातील 4 मुलींना उत्कृष्ट सादरीकरणासाठी विशेष पारितोषिक देखील मिळाले. सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलाश्रम वसतिगृहातील भरारी हॉस्टेल डे 2024 कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी हॉस्टेल डे निमित्त वसतिगृहातील मुलींसाठी फनफेअरचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. हॉस्टेल डे निमित्त यावर्षी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते श्री शशांक केतकर हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देवसर उपस्थित होते. समर्थ भारत अभियान पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक स्पर्धेत महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृहातील एकूण 228 मुलींनी सहभाग घेतला होता. रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत
पुण्यातील सर्व शाळा मिळून एकूण 650 विद्यार्थी सहभागी झाले होते। यामध्ये आपल्या संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील विद्यार्थिनीला पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन। दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी महिलाश्रम वसतिगृहात श्रीराम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम वसतिगृह प्रमुख सुमन यादव तांबे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती झाली। त्यानंतर सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र पठण झाले। वसतिगृहातील मुलींनी श्रीरामावर आधारित गाणी म्हटली, तसेच घोषणा देखील दिल्या। बालगृहातील मुलींनी अतिशय सुंदर असे प्रभूंचे चित्र रेखाटले। संपूर्ण दिवस वसतिगृहात चैतन्यपूर्ण आणि भक्तिमय वातावरण होते। 19 फेब्रुवारी 2024 रोजी महिलाश्रम वसतिगृह आणि वेणुबाई बालगृहामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मुलींनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर छान सजावट केली होती। महाराजांचे सुंदर चित्रही रेखाटले होते। सकाळी 8:30 ते 9 या वेळेत वसतिगृह प्रमुख यांच्या हस्ते शिवरायांची आरती झाली। त्यानंतर प्रसाद वाटप झाले। वसतिगृह आणि बालगृहातील सर्व मुली आणि स्टाफ यावेळी उपस्थित होता। नवीन मराठी शाळा वाई येथे क्रीडा पारितोषिक समारंभ पार पडला। पाहुयात त्याचा हा खास वृत्तांत। 17 फेब्रुवारी 2024 रोजी वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाला समिती सदस्य अविनाश जोशी सर, सदस्य सुनील शिंदे सर, सदस्या रश्मी शेवडे तसेच शिक्षक आणि पालक आदी उपस्थित होते। इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी योगासने आणि मानवी मनोरे सादर केले। सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील यावेळी करण्यात आले। सर डेव्हिड ससून वसतिगृह येथे विविध कार्यक्रम पार पडले। पाहुयात सविस्तर बातमी। 10 फेब्रुवारी 2024 रोजी संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय रवींद्र देव सर यांनी सर ससून डेव्हिड आणि चितळे वसतिगृहात वेळात वेळ काढून वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आग्रहाखातर छोटी कार्यशाळा घेतली। या कार्यशाळेत माननीय देव सर यांनी चित्रकला या विषयावरील सखोल माहिती सांगितली। चित्र काढताना काय काळजी घ्यायची आणि रंग कसे वापरायचे याबद्दल त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सर ससून डेव्हिड वसतिगृह मेस क्रमांक 1 इथे तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाकरता संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्याताई कुलकर्णी तसेच MBA महाविद्यालयाच्या प्राचार्या सूर्या मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। त्यानंतर वसतिगृह प्रमुखांनी मकर संक्रांत या सणाचे महत्त्व सांगितले। त्यानंतर संस्थेच्या उपकार्याध्यक्षा माननीय विद्याताई कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना आपल्या संस्कृतीबद्दल तसेच मकर संक्रांत या सणाचे शास्त्रीय महत्त्व सांगितले। कार्यक्रमाचा समारोप पाहुण्यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करून झाला। एरंडवणा येथील शिशुविहार शाळेमध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात पार पडली। पाहुयात याचा वृत्तांत। सर्वप्रथम पारंपरिक वेशभूषेत उपस्थित असलेला बालचमू, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब, मावळे यांच्या वेशात उपस्थित असलेल्या बालचमूची प्रभात फेरी काढण्यात आली। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी शिवचरित्र अभ्यासक माननीय अविनाश हळबे, जनसेवा संघाच्या सदस्या विनीता ताडे, सौ आपटे आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका शीतल इंगुळकर हे उपस्थित होते। सर्वप्रथम इयत्ता 4थीचा विद्यार्थी यशोवर्धन सोलंकर यांनी वीर सावरकर लिखित पोवाड्याचे गायन केले। शिवरायांच्या मावळ्यांवर आधारित सुंदर नृत्य इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले। शिवजन्म देखाव्याचा नृत्य प्रसंग इयत्ता 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने सादर केले। या सर्वासकट कार्यक्रम उत्साहात पार पडला। संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले। पाहुयात या संदर्भातील बातमी।
शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमानिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमास माननीय श्री सत्यजित बाळकृष्ण धांडेकर, अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखा पुणे मुख्य कार्यवाह हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते। कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले। शिवरायांविषयी माहिती, स्वराज्य स्थापनेची शपथ, राजमुद्रा आणि त्याचा अर्थ, पोवाडा, नृत्य, समूहगीत इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले। शाळेतील संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। SQAY फेडरेशन ऑफ नेपाळ आणि पंगा बालकुमारी डोजो कीर्तिपूर यांनी कीर्तिपूर काठमांडू नेपाळ येथे आयोजित केलेल्या 6व्या त्रिराष्ट्र अजिंक्यपद 2024 SQAY ऑर्गनायझेशन ऑफ एशिया स्पर्धेत शिशुविहार प्राथमिक शाळा कर्वेनगर या शाखेतील इयत्ता 6वीतील कुमारी ओवी अमोल पटाईत हिने भारतासाठी लोबा या क्रीडा प्रकारात 14 वर्षाखाली मुलींमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले। विजन इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव शेरी येथे मराठी कविता पाठांतर स्पर्धा नुकतीच पार पडली। पाहुयात या संदर्भातील बातमी। मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शाळेत दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी मराठी कविता पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून रेश्मा कारले या उपस्थित होत्या, तर या स्पर्धेचे परीक्षण सपना बांगर यांनी केले होते। संस्थेच्या नर्हे येथील विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले। पाहुयात या संदर्भातील बातमी। संस्थेच्या विजन इंग्लिश मीडियम स्कूलने जनकल्याण रक्तपेढी पुणे यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12:30 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। शाळेच्या परिसरात रक्तदानाविषयी जागृती करण्यात आली होती। त्याला प्रतिसाद म्हणून 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले। सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार। समर्थ भारत अभियान आयोजित आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक नाव नोंदणीचे सन्मानचिन्ह शाळेला मिळाले। महाराष्ट्रातील 12,000 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। शाळेतील स्पर्धेत नाव नोंदणी केलेल्या 360 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थ्यांना बक्षीस देखील मिळाले। सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या वार्तापत्रात। तोपर्यंत नमस्कार।